मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि मी सध्या आहे सुरतमध्ये. सुरतमध्ये माझं काम झालेलं आहे आणि मी आता कुठे जात आहे गेस. मी ड्रेस पण पहा मस्त घातलेला, ड्रेस पण छान छान घातलेला आहे. तर कुठे चालली? कुठे चाललं? फिरायला चाललो आम्ही. कुठं? बीचवर चाललो. नाही नाही म्हणला मग अशी सकाळी सकाळी दिमाग खराब केलं. त्या दिमाग तरी ऐकावं तुले. दिमाग खराब केला. अरे घ्या ना काही ऑटो पाय ना. अगं ऑटो नाही, तो म्हणे कॅबनं जातो म्हणे. कॅब ना? मग कॅब बुक करायला लागेल ना. हा. तर आम्ही चाललो. कोणतं बीच आहे ते? दम्मस की दम्मा बीच आहे? काय दमन. दमन. दमन बीच इथं नाही आहे, दमनले आहे. अच्छा. दम्मस काहीतरी बीच आहे, तिकडे चाललो. थांबा एक भरलं याचं लाईट. हा जास्तच काळं दिसतंय तसं. तर आम्ही आता कॅब बुक केली. आता कॅब येते मग आम्ही जातो. तर आमची कॅब आलेली आहे आणि आम्ही आता जाऊ. कोणतं बीचचं नाव आहे आता? ते दुम्मस बीच. आता तिथे आम्ही काय फिरणार काय नाही तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये पूर्ण माहित पडणार आहे. आणि माझ्यासोबत आहे हाय कोणतरी. तर चला. तर चला आम्ही आलो आहोत आता दुम्मस बीचवर. आता पाहू इथे काय पाहायला मिळणार आहे. बीचच पाहायला मिळणार आहे, समुद्र पण अजून काय काय आहे काय नाही हे तुम्हाला आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर ब्लॉग पूर्ण आणि नक्की बघा. हे पैसे देऊन राहिले कॅबचे. यांच्या पायाला काय मी काय झालं डोस लागली. त्याचं कसे लंगडते पाय ना कसे लंगळून राहिले. टी शर्ट चेंज करायची होती. ते म्हणते तू चांगली दिसली म्हणते बस म्हणते. मी काय म्हणते मला काय पाहिजे म्हणजे तुलाच पाहिजे. सांगा आता असं माणसाला कोणी पाहिजे म्हणजे काय मी काय मला काय दाखवायला चालली का तिथं? ते म्हणते तू चांगली राह, तू चांगली दिस म्हणते. मी असा चांगला आहे म्हणते. नीरा मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहते. आम्ही आलो आहोत आता दुम्मस बीच मध्ये. आता बघू आपण. तिकडे मंदिर पण दिसत आहे. आता इकडे काय राहणार आहे काय नाही बघूया. छान पैकी मस्त फोटो काढूया. एखादी रील बनवण्याचा प्रयत्न पण करूया. पण कसे असते पारे त्याला वाटते अशी काय पागल बायको भेटली मलाच भेटायची होती नाही हो. सलमान खान स्वतःला एवढं सलमान खान समजते. दोघं तिघांना म्हटलं का काय मी एवढे गॉगल आहे बरं. घरी तरी गॉगल घेते. एवढी हिरशी आहे तू. मी गॉगल घ्यायला आलो इथं, स्वतः काही गॉगल काढला नाही तर पडला होता तो. मला एवढा याला तर इतराचा शौक नाहीये ना. आहे ना, ते दिसूनच आलं ना. तर माझा गॉगल हा लोणावळ्याचा आहे. मला लोणावळ्यामध्ये गिफ्ट दिला होता. कशी दिसत आहे मी नक्की सांगा. या माणसानं गॉगल बघून घेतलं.
शी बिलकुल चांगला नाही. काही आणते ना काही किती बिचारे हो काही. बस मला चांगलं आणलं त्याईनं, बस तेवढंच हे केलं. नाही तर कोण हुंगत होतं. मी मॅट कोणाची मागं गेली. मला यायनं मायावर यायनं ब्लॅक मॅजिक केलं. मायावर यायनं ब्लॅक मॅजिक केलं ना ते माणसाचं चांगला माणूस बिलकुल सरळ चालला ना. मग सर मी काय बाकडे चाललो अशी चालली होती अशी चला बाई इथपर्यंत पाणी काही आलं नाही एवढं काही. हो हे बघा किती छान असं वातावरण आहे. पण सध्या आहे ना इथे एवढं पाणी नाही. इथपर्यंत बहुतेक पाणी येते पण अजून पाणी येऊ म्हणजे पाऊस येऊन पण एवढं काही अजून आलं नाही. कमाल आहे इथपर्यंत. आता इथून काय घसरत नाही मी याच्यावरून गेले तर. हा पहा किडा आहे हा, शंख नाही आहे. शंख आहे काय? काय माहित काय आहे. हे बघ खूप आहे इथं. शंख हो शंख आहे ना. शंख आहे तिथे किडे आहेत सर ते त्याचे घर आहेत ते. हे बघ शंख आहे. शंखच आहे बहुतेक. हो शंखाचाच आकार आहे सर. किडे आहेत ते त्याच्यातले किडे बघ कुठे होतात. इथे सापडले. हो ना शंखच आहे ना. पाहिलं कोर्टात जाईल बहुतेक. इंस्टाग्राम डिलीट झालं ना 2 दिवसच झालं. पाहिलं मी पहिले. तुम्ही इथलेच आहे का? फोटो काढ. हो ना हा जास्त मराठीला नाही. पण ते पण चांगली वाटत आहे. आता हे गावणारी बाई पहा मस्त कोणत्या ठिकाणी बसून खाऊन राहिली. तुम्हाला नजारा दाखवतो. क्या बात आहे. ही आहे सुरतला आणि सुरतला कोणत्या ब्रिजच्या बाजूला बसून तू गुट्टा खाऊन राहिली हो गावणारी बाई. ब्रिज नाही बीच. आता बीच सकाळी त्याच गोष्टीवर वाद झाला. ते हे गावणारी बाई एकटी मस्त बुट्टा खाऊन राहिली. मला विचारत पण नाही अहो तुम्ही खाता की नाही खात की आवडत नाही. नाकाने खाऊन राहिली का तू का तोंडाने खाऊन राहिली. बी त्या बाईचा प्रत्येक गोष्टीचा आघातच आहे. म्हणजे सांगा बरं मला किती अवॉर्ड द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त माझ्या शूट करत राहा. तुम्हाला फक्त मला पाहायचा बहाणा पाहिजे. अच्छा वा रे वा लयच हार्ड आहे बाई. आम्ही आमचे फोटो काढले आहे. आम्ही आता फोटो घेतो. तर मित्रांनो फायनली आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. इथलं वातावरण खूप मस्त आणि मस्त म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे. आणि गावनेली बाईचं तर काही वातावरण विचारूच नका. गावनेली बाईचं बेस. आम्ही दोघं एवढं बदमाश आम्हाला दोघाले माहिती आहे काय. हिंडायला एवढं आवडते. हो लय आवडते. मला बदनाम करून टाकते बाई फक्त. मला हिंडायला आवडतं. मला हिंडायला नाही आवडत. नाही हे जे बोलले बरोबर आहे. आम्ही दोघाला आवडते आणि आम्ही दोघांचे कन्सेप्ट पण असे आहे की इथे पण फिरणं आवडते. मला पण फिरणं आवडते. आणि जिथं हिची जायची इच्छा राहते तिथं माझी इच्छा राहते. पण मी व्यक्त करत नाही. कधी कधी माझी इच्छा राहते तेव्हा तिथं हे व्यक्त करत नाही. आता मला सांगा आपण इतक्या दूर येऊन राहिलो काही कामानिमित्त आणि आपण जर एक रात्र उलटून दुसऱ्या ठिकाणी चाललो कामासाठी तर तिथून फक्त कामच करून नाही का त्याच्यात तिथं काही पाहण्याचे ठिकाण असेल ते पाहून यावं. माझ्या असं म्हणणं नाही. म्याव म्याव अरे हो म्याव म्याव. बरोबर पळायला असतं. तर आता इथे चला मस्त वातावरण आम्ही थोडं एन्जॉय करून राहिलो. आता वातावरणाच्या निसर्गाच्या संदर्भात बिलकुल वा 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 वा. आणि इथलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे तुम्ही इथं पाणी पाहता की नाही. सकाळी भयानक पाणी होतं म्हणते गायब झालं म्हणते. आता संध्याकाळी
टायमिंग राहते हे पण लक्षात ठेवा. हां तर इथे पहा, इथे गाडी आहे, हे जीप आहे, हुंडा आहे, तो तिथं काय म्हणते त्याला, ट्रेन आहे. आता बसावं तर कायच्यात बसावं, लेकर असते तर बसवले असते, आपण कशात बसावं. लेकरासाठी आहे हे, आपण बसतो कायच्यात. तर मित्रांनो आता वाजलेले आहे 5:30. तर आता आम्ही इथून निघत आहोत आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही इथे. आता एक 10-15 मिनटात आमची गाडी येणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू, सुरतमध्ये पण लोकांना ओळखलं, खूप मजा आली, खरोखर खूप मस्त वाटलं. आणि सगळं तुमच्यामुळे, आणि खूप प्रेम दिलं. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघतो आता. आणि आता आम्ही आमचं जे सामान आहे इकडे कपडे घेतलेले आहे ते घेऊन आता आम्ही निघतो ट्रॅव्हल्स पॉईंटवर. तोपर्यंत बघत राहा. तर खूप छान वाटलं इथं येऊन, मला तर खूप आनंद झाला. मला तर खूपच आवडते फिरणं आणि चांगल्या चांगल्या नवीन गोष्टी. आणि माहीत आहे काय, फिरायला जाणं खूप आवश्यक असते निसर्गाच्या सानिध्यात. आमचं जो पहिले आम्ही काही नसताना आहे. कसे आहे तुम्ही? मस्त, मजेत. तर पहा समोर याला, मी ना तुमचे व्हिडिओ सगळे बघते. थँक्यू. तर निसर्गाच्या सान्निध्यात आता तरी खूप फिरणं होऊन राहिलं. पहिले पण आम्ही काही असो या नसो, आम्ही शिर्डी जातच होतो. आम्ही म्हणजे वर्षातून 1-2 टूर तर काढतच होतो. पण आता जर कामामुळे इकडे तिकडे जावं लागते तर आता जास्तच फिरणं होऊन राहिलं. पण खूप चांगलं वाटते आणि खूप माणूस फ्रेश होऊन जाते. ॲटलिस्ट नाही काय तो वर्षभरातून एक वेळा तरी जाऊ, कुठेतरी जावं, पण जावं. काय म्हणणं आहे हो? इकडे हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणते. काहीतरी नवीन प्रोजेक्ट तयार होणार आहे इथे, जसं पायी चालणाऱ्यांसाठी वगैरे. आपल्याला सांगत होतं तो ओलावर पाहून घ्यायचं किती वेळा ओला बुक केली आहे. तर ओला येईलच, पण इथून जाईपर्यंत एकदम आतमध्ये गाडी येणार नाही म्हणून आम्ही थोडंसं पायी चाललो आहे. कारण खूप गर्दी आहे, गाड्या वगैरे लागल्या आहे मध्ये, त्याच्यामुळे खूप जण फिरायला आले आहे मस्त. आणि इथे छान बुट्टे मिळतात, कसे उकडलेले बुट्टे. आपण कसं भाजलेले बुट्टे खातो, तर ते उकडलेले बुट्टे खातात, अशी गोष्ट आहे. खूपच मला चेहरा तर चिपचिप झाला असेल आता. सकाळपासूनची तयारी, आता फ्रेश होऊन झाला का. आणि बस मग आता आम्ही निघतो घरी. आमची 8:30ची स्लीप ट्रॅव्हल्स आहे आणि मग निघतो घरी. तर चला, आता आम्ही केला ऑटो. आम्ही काही आता कॅब बुक केली नाही, कारण कॅब बुक होऊनच नव्हती. एक झाली, ते चुकीची झाली होती. मग रस्त्यात भेटलं ऑटो, आम्ही कन्फर्म केलं आणि आता आम्ही निघत आहोत आमचे सामान घ्यायसाठी. वाळू नका कसे हात भरले. हो, आणलं पाणी, खूप चिल्ड आणलं होतं तुम्ही पाणी. तर घुसता की नाही ऑटो? लयच थंड आहे ना. थंड म्हणजे आता तो वातावरण गरम आहे तर थोडंसं कसं थंड ते. चला, ट्रॅव्हल्स पॉईंटवर येत असताना आम्हाला हे दादा भेटले. हे मूळ अकोल्याचे आहे, पण इथेच आता सुरतला असतात नेहमी. तर यांनी आम्हाला ओळखलं, आवाज दिला रश्मिताई म्हणून आणि विचारपूस केली आणि मला इथे ट्रॅव्हल्स पॉईंटवर यांनी सोडून दिलं. तर खूप खूप थँक्यू दादा, खूप खूप थँक्यू. तर चला, आमची आज ट्रॅव्हल्स झाली आहे लेट. 8:30चा टाईम होता, आज लेट झाली. पाणी येत होतं म्हणून आता 10 वाजता निघत. आणि तुम्हाला वाटतं नाही हिरवं करून दिसून राहिलं, तर इकडे लाईट चालू आहे, तुम्हाला कसं दाखवू. आणि सोबत काय माहीत कोण आहे, माहीत नाही मला. माहीत नाही तुझे? बापरे, तो पिक्चर पाहिला का तुम्ही? तो माहिती तुला चेहरा माहीत नाही. तो पिक्चर पाहिला का तुम्ही? एक साऊथचा पिक्चर आहे काय, भूताचा आहे. त्याच्यातला भूताचा. तर चला, आता नंतर केलं आम्ही जेवण. आमच्यासोबत होती अमरावतीचीच मुलगी, तर ती पण चालली होती अमरावतीला. तर मग आम्हाला एक छान सोबती भेटली. आणि पाणी पुष्कळ येत असल्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही, म्हणजे म्हणून व्हॉईस ओव्हर केलं. आणि असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. आणि आम्ही अमरावतीकडे निघालो होतो. आता वाजले होते 12. बस, थँक्यू, बाय बाय.